जपून वापरा. एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे. वीज जपून वापरा. आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. तू काय तुझ्या बापाच्या घरून टेम्पोवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदार घेऊन नाही आली. बरं ते बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग बा. कपट्ट करत घालताना मोडली कट्यातही गेलंच होतं आणि सोपा शेट वाकेलच होतं. काय होतं काय. महिला मंडळ तुम्हाला एक वाक्य पाय पडू सांग का. तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमचे डेअरिंग आहे त्याला दाखवायचे. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला. तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला. तुम्हाला काय अधिकार. इकडं तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायीची सेवा आणि भारत मातेची सेवा करायला. हो अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. पैसे कुठेही घालतो हलकटा. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे नवरदेव बाहेर फट 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 फट. ते नवरदेव उड्या आणायचं त्याला वाटलं शांताबाई आली. आता आजपासून सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही. आता हाय का नाही हाय का नाही. मग लग्न पत्रिका छापायची काय गरज आहे. अहो 1 मिनिटात दुव्या महाराष्ट्राला कळण तोय घरी को तमाशा आहे. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. हो लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी शाळेत जाते त्याला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला बिचाऱ्याची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नाही त्याला 1000 रुपये मदत करा 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली त्याला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरच असो तुम्हाला पांडुरंग भेटेल. उग पावणे 500 नाव छापी दोन कशातही पैसे. तुम्ही तर बोलायचेच बंद झाले का. साहेब आले म्हणून झाले. नाही साहेब आपलेच आहे ना. हाय का नाही. तुम्ही तर काहीच बोला. साहेब तुम्ही आल्यापासून हे सर्व झाले. नाही साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि खरंच साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की लेकराचं कीर्तन ऐकण्यासाठी या ठिकाणी आले. आणि अशी जी माणसं असतात महाराज आमच्या साहेबांसारखी यांना काहीतरी देव चांगल्या कामासाठी पाठवत असतो. काही लोकांना देव फक्त लुटायला पाठवतो. फक्त लूट. पण आमचे जे साहेब आहेत अशा लोकांना देव काहीतरी समाज कार्य घडवण्यासाठी पाठवत असतो. आणि साहेबांच्या बाबतीत एक वाक्य सांगतो सगळे बसणारे माणसांना. ही काही साधी विभूती नाही. हे साक्षात भगवंताची विभूती. कारण हे मी नाही सांगत ना. स्वतःच काही नाही. मी काही सांगत नाही. स्वतः भगवान सांगतायत अर्जुना जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसेल एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती आहे तिथं संपत्ती असून दया जिथं समाजाबद्दल आदरच्या बाबतीत ही साक्षात भगवंताची विभूती. तुमचं काय मत आहे. विठाल विठाल. म्हणून पुन्हा एकदा आमच्या साहेबांना सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व टाळकरी मंडळी महाराज मंडळी सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो. पैसा चांगल्या कामामध्ये घाला. कशातही लक्ष्मी ती कशातही पैसे काय. अपूर्वी चांगले बसून लोक जेवायचे. काय कोणाला किडा आला उभ्यानं जेवण ते वराड नाला एक ताटली हातात येतं बाप कॉम फडलेली बाय. अहो एकाला भातच सापडा ना ते ताटलीच घरी येऊन गेलं. मरद्या म्हणलं ताटलीत भेटली. एकाला भात सापडला तर वरण सापडा ना तेवढे एकाला दाखवला आला तो भातही सांगला. तुम्हाला गेला लग्न उडत. मग काय चांगले गोल गुलाबजामुन होते. चांगली टपाटप खायची म्हातारी माणसं. कोणाला किडा आला दिला लांब करून. आता असं नाही राहिलं. फसला म्हातारीच्या नागपुडीत मेला म्हातार. चांगले बुंदी गुलाबजामून सेपरेट होते मारली झक केले एकत्र. राजा राणी. राजा एवढा राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली काय. अशातही पैसे कशातही पैसे कशात. अहो आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील
मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून आर्गाला जाऊ गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला मी आहे तिलाच काटाळे त्याचं काय करायचं बा कशातही पैसे कशात. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केला आता तर नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंब खालचा हायवेला मिळते ना. तो हातात नव्याला झालाय नाही तर 35च होता. त्या नवरदेवा माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लर जाती कलवरी. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी कराव्या लागतात. पहिलं फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या. किती दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे. त्याला शेप द्यायचा कसा द्यायचा ऐका आता. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा. एक भाग इकडे दाडपायचा आणि एक भाग इकडे दाडपायचा. मग इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये टोंगळा. याचं नाव पप. हा एक भाग इकडे दाडपायचा आणि एक वटव द्यायची. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे ही एकच बाजू बांधायची ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो कलवरी नाही असं केलं नवरदेव घडवून पडलं पाहता का. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला. त्याच्या पुढं तो बँडवाला. बहर फूल बरसाओ मेरा महबूब आया मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता जसा प्रेत पेटवायचा. बहर फूल बरसाओ मेरा महबूब आया मेरा महबूब आया. तो महबूबा चालवतो कसा माहिती का. आणि त्याच्या पुढं फुलं टाके. ते अरे बाटलीची बुच टाका बेवड आहे दे. त्याला काय फुलं लागा त्या मरणाच्या क्वाटरी पित ते कशा ते. साहेब सुद्धा पहिल्यांदा एवढा असले असं. नाही नाही माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने आटेकन बी पियत नाही. नाही नाही त्यानं ते पैसे आपल्याला देऊन टाकायचे. हा विनोद आहे. विठाला नाही नाही 6 महिन्यातून एकदा माझं कीर्तन ऐकलं पाहिजे. रोज 6 म्हणजे दर 6 महिन्याला 1 डोस. सुंदर असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आणि आजच्या या कीर्तनामध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं ते सर्व तरुण मंडळींचं. हो एवढा मोठा सोहळा चालू आहे. आता आजच्या या कीर्तनामध्ये सगळ्या तरुण पोरांना फक्त एकच उपदेश करेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा. आपण आवार गवर माणसं नाहीयेत, 96 कुणी खानदान घराण्यातली माणसं. हो हे रक्त काय भंगार भुंगार नाही. हे रक्त माहिती तुम्हाला कसं आहे. टाळी वाजवा सर्वांनी. ऐका ऐका हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं आहे. राजय राजय राजती माती तुम्ही काढायला लाव. राजय तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खंडित आहे. हे रक्त माती लावा कानाला. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल
तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. आई साहेब जनतेच्या पोशित्याला लढायला लावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? हे रक्त गुवा खाऊन थोबाड सडवणार हे रक्त नाही. हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? उद्या सकाळी फासावर जायचंय. उद्या सकाळी बसवर जायचंय. सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली. आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या जवळ आलेल्या मुलानं दोन्ही हात गजाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलानं आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची कळ ओली दिसली. मुलानं सांगितलं आई काही उद्या मला फासावर देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का? अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासावर द्यायचं म्हणून नाही. मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद असतो. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? आई काही उद्या मला फासावर येतील आई. आणि तुला सांगतो आई मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई माझं प्रेत द्यायला तू येऊ नको आई. माझं प्रेत द्यायला तू येऊ नको आई. माझ्या वडिलांना पाठव, गावातल्यांना पाठव. का माझं प्रेत द्यायला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराची आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. हे रक्त कसं आहे? वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि दिलं सुरावर नाव होता भगतसिंग. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? स्वतःच्या खतावणीच्या वया डोहामध्ये टाकल्या. स्वतःच्या खतावणीच्या वया डोहामध्ये टाकल्या. रामेश्वर भटाने छळ केला. अंबाजीनं मारलं. 400 एकर जमीन दान केली. 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं. बाबाजी चैतन्य आले. डोक्या हात ठेवला. मक्षुद दशमी आली. अनुग्रह झाला. वयाच्या 42 वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? आई बापानं ध्यान प्रायश्चित्य घ्यावं लागलं तेव्हा जगाची आई ज्ञानेश्वरी तयार झाली. हे रक्त कसं आहे? स्वतःच्या मुलाचं मुंडका आईनं उथळात गाणं गाऊन काढलंय. हे रक्त कसं आहे? वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे. वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्राची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? वयाच्या 51व्या वर्षी देहा ठेवला. वयाच्या 51व्या वर्षी देहा ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे? माणसं रडतील यात काय नवल आहे? घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या. घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या. माणसं रडली. सरदार रडले. यात काय नवल आहे? यात काय नवल आहे? चितेला आग लागली. आग लागली चितेला आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चितेत उडी टाकली होती. अरे हे रक्त मोडेन पण वाकणार नाही. हे रक्त बुटाची पॉलिश करून जागणारं रक्त आहे. बुटात साठून जागणार. अरे हे रक्त प्रेम करणारं रक्त आहे.